बिनविरोधच्या मार्गावर आलेली सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातील विधान परिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष वसंतराव देशमुख यांच्या उमेदवारीमुळे रंगत आणली आहे। सत्ताधारी मतदारांमध्ये प्रचंड नाराजी असून त्या नाराजीचा लाभ मला नक्की होणार आहे। अदृश्य शक्ती ही आमच्या सोबत असल्याने निकालात चमत्कार घडलेला दिसेल असा दावा महाविकास आघाडीचे उमेदवार देशमुख यांनी केला आहे। सोलापुरात महायुतीकडून बार्शीचे माजी आमदार राजेंद्र राऊत तर महाविकास आघाडीकडून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष वसंतराव देशमुख यांच्यात लढत होत आहे। खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी देशमुख यांच्यासाठी जोर लावलाय तर त्यांनी थेट पालकमंत्री जयकुमार गोरेंना आव्हान दिलंय। वसंतराव देशमुख म्हणाले, मी होम टू होम प्रचार केला असून 80%हून अधिक मतदारांपर्यंत पोहोचलोय। अनेक मतदारांनी तुमची उमेदवारी असल्यानं आम्हाला महत्त्व आलं। तुम्ही निवडणुकीच्या मैदानात असल्यानं पालकमंत्री जयकुमार गोरे हे आमच्यापर्यंत आले असं मत व्यक्त केलं। मतदारांना भेटल्यानंतर आणि त्यांच्याशी संवाद साधताना त्यांच्या चेहऱ्यावर आनंद दिसून आला। नाराज असलेल्या मतदारांनी मदतीचे आश्वासन दिल्यानं अपेक्षेपेक्षा अधिक मतदान होईल आणि निकालावेळी चमत्कार घडेल अशी भूमिकाही देशमुख यांनी मांडली। देशमुख म्हणाले की सोलापूर विधान परिषद मतदारसंघातील 616 एकमृत मतदारांपैकी आम्ही 500 ते 550 मतदारांपर्यंत पोहोचलोय। माझ्या उमेदवारीचे सर्वच मतदारांनी स्वागत केले। यात सत्ताधारी पक्षाच्या सदस्यांनीही नाराजी व्यक्त करत मदत करणार असल्याचं सांगितलं। या मतदार भेटीदरम्यान सत्ताधारी गटाच्या अनेक सदस्यांमध्ये नाराजी असल्याचं जाणवलं। मतदारांच्या या नाराजीचा लाभ आम्हाला नक्कीच निवडणुकीत होणार आहे। शिवाय अदृश्य शक्ती ही आमच्या सोबत आहे, ती या निवडणुकीत चमत्कार घडवून आणेल असा दावाही देशमुख यांनी केला। क्रॉस वोटिंग करू नका, ते मला कळतं असा इशारा आपल्याच नगरसेवकांना दिलाय। त्याबाबत वसंतराव देशमुख म्हणाले की गुप्त मतदान पद्धतीत कोणी कोणाला मतदान केलं हे कळत नाही। त्याबाबत जिल्हाधिकाऱ्यांनीही स्पष्टीकरण दिलंय। त्यामुळे कुणीही न घाबरता निर्भयपणे मतदान करावं।